नमस्कार सगळ्यांना. परत आजचा तिसरा दिवस आहे आपल्या कृतज्ञतेचा. तर सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. पहिल्या 2 दिवसात आपण शिकलो कृतज्ञता म्हणजे काय, आणि कृतज्ञता म्हणजे विश्वासशी संवाद, म्हणजे त्या नेचर सोबत संवाद साधणं आणि नात्यांमधलं प्रेम, हे शिकलो आपण. पण आपण त्याच्याही पेक्षा आज आणखी खोल जाणार आहे, म्हणजे डीप मध्ये शिकणार आहे आणि पवित्र त्या अशा नात्याकडे वळणार आहोत. आणि ते म्हणजे स्वतःशी नातं. सगळ्यात पहिले येतं, पहिले आपण स्वतःशी नातं. म्हणून आजच्या दिवसाचं नाव काय, की कृतज्ञतेने स्वतःकडे पाहण्याचा प्रवास करायचा आपल्याला. तर कृतज्ञतेने स्वतःकडे बघण्याचा प्रवास. म्हणजे का बरं असं म्हटलंय की स्वतःकडे का बघायचं आहे? तर आपण बहुतेकदा आपल्याला म्हणजे सर्वात कठोर आपण स्वतःशी वागतो, आपल्याला पत्ताच लागत नाही. म्हणजे जसं की नाही नाही, मला हे जमतच नाही, नाही मी पुरेशी नाहीये, नाही मी इतके नाही करू शकत ग, एवढी ताकद नाहीये माझ्यात, मी खूप चूक केली, मी खूप म्हणजे गिल्ट मध्ये माझ्या हातून असं झालं, मी अपयशी ठरले. म्हणजे असं कितीतरी गोष्टी आपण स्वतःला दोष देत राहतो. ते दोष देणं आता आपल्याला इतकी सवय झाली की त्या दोषाबद्दल आपण स्वतःला कठोर वागवतो आहो, हे आपल्याला ध्यानीमनीच येत नाही. आणि स्वतःकडे आपण कृतज्ञतेने किंवा प्रेमाने किंवा करुणेने बघतच नाही, की नाही हे आपल्याला दिलेलं आहे भगवंताने किंवा नेचरने. त्याच्यासाठी आपल्या म्हणजे आणि इतकं अनलिमिटेड आहे की त्याचं एवढंसही वापरलं तरी सुद्धा आपलं प्रगती होऊ शकते. पण आपली त्या दृष्टीने कधी नजरच जात नाही. लहानपणापासून आपल्याला ते शिकवलं गेलं ना, आणि तू मुलगी आहे, हे तू असं करू नको, लोक काय म्हणतील, तुला हे जमतणार नाही, तू त्याच्याकडनं दादाकडनं काम करून घे, नवऱ्याकडून करून घे, तू तिथे जाऊ नको, तू हे करू नको. स्पेशली म्हणजे बायकांना कमी लेखला गेलंय, म्हणजे कमी. आणि बायका तशाच म्हणजे त्यांना एक असं वाटतं की आपण जेव्हा आपल्या नवऱ्याला किंवा फॅमिलीला असं दिलं तर आपण सगळ्यात म्हणजे किती छान बाई आहे, है ना, असं वरचं म्हणजे असं अशा टाईपच्या तारीफ होते किंवा एक आपल्याला मान सन्मान वाटतो. पण ऍक्च्युली स्वतःसाठी आपण खूप कठोर वागतो त्यावेळेस. तर प्रत्येक जण ह्या आयुष्यामध्ये जगायला आलाय, इंडिपेंडेंटली जगायला आलेला आहे. हे आपल्याला समजून घ्यायचंय. याचा अर्थ असा नाही म्हणत आहे मी की दुसऱ्यांवर अन्याय करा किंवा तुम्ही त्यांना ते दाबतात काय तर तुम्ही दाबा, असं नाही म्हणत आहे मी. पण बॅलेन्स ठेवणं जरुरी आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसाठी कृतज्ञता करता, हा इव्हन शत्रूंसाठी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की कृतज्ञता करा. म्हणजे ज्यांनी तुमच्यासाठी विरुद्ध काम केलं तुमच्यासाठी, जसं आज नंदिनीताईंनी शेअर केलं की विरुद्ध काम केलं किंवा जाणून बुजून कोणीतरी केलं, पण आज त्यांच्यासाठी जाणीव झाली आणि लगेच कृतज्ञतेचा भाव आला. मग एवढं शत्रूसाठी जर तुम्ही कृतज्ञता करू शकता, मग स्वतःसाठी का नाही? उलट ती तर खूप जास्त आवश्यक आहे. तर का आवश्यक आहे, हे तुम्हाला मी आता समजून सांगणार आहे की स्वतःसाठी कृतज्ञता का आवश्यक आहे. तर कृतज्ञता ही फक्त बाहेरच्या जगासाठी नाही, तर कृतज्ञता ही आपल्या आतल्या प्रवासाची सुरुवात आहे. की हे शरीर आहे, हे आपण आहो, म्हणून आपल्याला सारं जग दिसते किंवा सारं जग समजते किंवा जगाच्या समोर आपण उभे आहोत. नाही तर काय एनर्जी कोणाला दिसते, कोणाला जाणवते? आज तुम्ही तेवढी म्हणजे मेहनत करताय, तेवढा वेळ काढताय, तेवढं लक्ष देताय, म्हणून एनर्जी काही प्रमाणात तुम्ही आम्ही समजू शकतोय. पण असे किती लोक आहेत की त्यांना ह्या गोष्टी समजतही नाही, इंटरेस्टही नाही. कशासाठी काय आलो जगाला, कशासाठी करतोय, काहीच नाही. आणि संपूर्ण बाहेरच्या जगामध्ये ते हरवलेले आहेत. आपण थोडेसे जागृत झालो म्हणून कुठेतरी डीपपणे पाहायला शिकलो, आणि किती म्हणजे बॅलेन्स म्हणा किंवा धैर्य, पेशन्स किती, की हळूहळू हळूहळू मी शिकवते. 3 महिने झालेत, पण तुम्ही न म्हणजे चुकता तुम्ही येत आहे, करताय, म्हणजे किती साधी सोपी गोष्ट नाहीये. हा खूप मोठा धैर्य लागतो या सगळ्या गोष्टीला. तर हा, यालाच आपण आतला प्रवास म्हणतो. हा एका दोन दिवसांनी येत नाही. भगवान बुद्धासारख्या महान संताला सुद्धा 6-7 वर्ष लागले हे सगळं जाणून घ्यायला. आणि आज ते आपल्याला सगळं ऐकतच सांगतात, पण तरी आपण ऐकायला तयार नाही किंवा तो वेळ द्यायला तयार नाही आपण, किंवा त्याकडे लक्ष द्यायला सुद्धा तयार नाही. आपण सरळ असं वाटतं की भगवान बुद्धाची मूर्ती लावली, त्याच्यासमोर दिवा लावला, देवा मला सुखात ठेव म्हटलं, तर भगवान बुद्ध तुम्हाला सुखात ठेवतील असं वाटतं. पण ते म्हणतात की नाही, तुम्हीच जागृत व्हा. ही सगळी सगळी शक्ती तुमच्या आतमध्येच आहे.
आणि याला काही जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त मेहनत नाही लागत आहे. फक्त समज डेव्हलप करायचा आहे, समजून उमजून अंडरस्टँडिंग डेव्हलप करायचे. तर हे सगळं म्हणजे जे कृतज्ञता आपण आपल्यासाठी स्वतःसाठी जागृत करणं म्हणजे स्वतःच्या आतल्या प्रवासाची सुरुवात आहे. आणि जेव्हा आपण स्वतःकडे प्रेमाने बघतो, तेव्हा जगही आपल्याकडे प्रेमाने बघू लागतं. हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही म्हणता स्वतःला की मला हे जमतच नाही, मी अशीच आहे, किंवा नवरा देतोय शिव्या, मारतोय, चुपचाप राहा, नाही बाई कोण काय म्हणेल, मला हे मग हे करणार नाही, ते करणार नाही. स्वतःबद्दलची इज्जत, स्वतःबद्दलची शांतता आतली, स्वतःबद्दलची कृतज्ञता की तुमचं शरीर आहे, मौल्यवान आहे. तुमचं मन आहे, मौल्यवान आहे. तुमचे विचार, तुमची भावना, त्यालाही काही भाव आहे या जगात. तर स्वतःकडे तुम्ही प्रेमाने बघायला, स्वतःकडे कृतज्ञतेने बघायला शिका. तेव्हाच जग तुमच्याकडे प्रेमाने बघेल. कधी तुम्ही स्वतःकडे बघून, स्वतःच्या डोळ्यामध्ये बघून कधी म्हटलंय का की धन्यवाद, मी जशी आहे तशी सुंदर आहे? अरे तुम्हाला दोन हात दिलेले आहेत, दोन डोळे दिले आहेत, दोन कान दिलेले आहेत, कुठे कमतरता आहे? आणि याच्यातही सुंदर नाके डोळे, की वाक्य चांगले बोलताय, कोणाला दुखवत नाहीये, म्हणजे फॅमिली सांभाळताय, अजून काय म्हणजे तुम्हाला पाहिजे? आणि एवढं असूनही जर तुम्हाला घरात तुम्हाला हे मिळत नाहीये, मान सन्मान म्हणा किंवा जे काही आहे तुमचं होत नाहीये पूर्णपणे, तर तिथे तुम्हाला समजून जा की तुम्ही स्वतःबद्दलच कृतज्ञता नाहीये तुमच्यात, किंवा स्वतःकडे तुम्ही बघितलंच नाही त्या प्रेमाच्या नजरेने, किंवा स्वतःची जाणीवच नाही तुम्हाला की तुम क्या चीज हो. तर तिथे तुम्ही स्वतःलाच म्हणजे अपूर्ण समजत आहात, ही तुमची चूक आहे. तर कधीतरी स्वतःच्या डोळ्यामध्ये बघून बघा आणि बोला स्वतःशी की धन्यवाद, मी उभी आहे, मी जशी आहे, मी तशी सुंदर आहे, पूर्ण आहे. आपण प्रत्येक जण अपूर्ण असतो, प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असते. जो तुम्हाला अपूर्ण म्हणून शिवीगाळ देतो किंवा हे बोलतो ना, तुम्ही हे नाही केलं, तू हे केलं, ते नाही केलं, वगैरे वगैरे, जो काही तोही तोही व्यक्ती काही पूर्ण असतो का? त्याच्यातही काहीतरी कमतरता असतात, पण तरी पण त्याची हिंमत बघा की स्वतःची कमतरता नाही बघणार, तुमच्यामधली कमतरता बघतोय आणि तो तुम्हाला गाईड करतोय. गाईड नाही तर तुमच्यावर अत्याचार अन्याय करतोय. हा गोष्टीला तरी जागृत व्हा. तर तुमच्या प्रत्येकामध्ये अपूर्णता असते. पण निसर्गाच्या आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर आपण ज्या क्षणी आपण स्वतःला जाणलं, त्या क्षणामध्ये आपण परिपूर्ण असतो. आज आता मी तुमच्याशी बोलते, मी तुमच्याशी बोलते, माझा पूर्ण 100% म्हणजे मन, लक्ष, ध्यान, सगळं 100% तुमच्यामध्ये आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी सगळ्याच गोष्टीत परिपूर्ण आहे. नाही, कदाचित माझे काही कामं राहिले असतील, किंवा कुणाला मी शब्द दिला तो पूर्ण केला नाही, किंवा काहीतरी माझं असं राहिलं अर्धवट आणि मी तुमच्याशी बोलून राहिली पूर्ण करण्याचं. म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जण काही ना काही, कुठे ना कुठेतरी अपूर्ण असतो. मी असं नाही म्हणणार की आपण बिलकुल बस पूर्ण आहे आता मला, म्हणजे हा अहंकार झाला. पण तरी पण ज्या क्षणामध्ये तुम्ही अवेअर झाले आहात, ज्या क्षणामध्ये जो क्षण पूर्णपणे देता आहात समोरच्याला, किंवा ज्या क्षणामध्ये तुम्ही जे काम करताय त्या क्षणामध्ये तुम्ही पूर्ण आहात, हे लक्षात ठेवा. कोणीच अधुरं नाहीये ह्या जगामध्ये. पण प्रत्येक जण अपूर्ण पण असतो, आणि त्या क्षणामध्ये जसं राहिला तसा तो पूर्ण पण होतो. तर हे आपल्याला आहे, आपल्यामध्ये आहे. आपल्यामध्ये कमतरता असतात. मी असंही नाही म्हणत की नाही नाही तुम्ही पूर्ण आहे म्हणजे तुम्ही बस ताकदवान आहे, तुम्ही आता असं करा आणि तसं करा, असं पण नाही म्हणत आहे. हे बघा बोलताना आज एंजल आहे आपल्या समोर, तर सुंदर म्हणजे फुलपाखरू आलेलं आहे. तर असे एंजल्स येतात आपल्याकडे, म्हणजे आपल्याला एक आशीर्वादाचं, खूप पॉझिटिव्हिटीचं लक्षण असतात हे. तर खूप सुंदर आहे आपल्याला, म्हणजे लक्षपूर्वक आहे का, आणि स्वतःच्या जीवनामध्ये नक्की बदल करा. तर आपल्यामध्ये कमतरता असतात, मी असं म्हणणार नाही की नाही नाही आपण सगळेच आहे, मी ही ग्रेट, असं नाही. काही गोष्टी नाही समजत, काही गोष्टी कमी होतात, काही गोष्टी चुकतात. पण त्याच्याही पळे म्हणजे आपला दृष्टिकोन बदलवायचा आहे की त्या गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवतात आहे. निसर्गाचं शिकवण्याची पद्धत अशीच आहे, तुमच्यामध्ये कमतरता दाखवून, आणि ती तुम्हाला उणीव भासते,
म्हणजे तुम्हाला ती समजते. कोणत्या रूपाने? की तुमच्या चुका चुका समोर येतात, तुम्हाला अपयश मिळतं किंवा तुम्हाला वेदना होतात, त्रास होतो, तुमचा अपमान होतो कुठे कुठे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शिक्षक आहेत, तुमच्या गुरु आहेत, की ज्या तुम्हाला शिकवतात. तर त्याला एक वेगळ्या डायरेक्शनने बघायचं. चुका झाल्या म्हणून गिल्टमध्ये जाऊन बसत बसायचं नाही, रडत बसायचं नाही. अपयश आलं म्हणून मी करू नाही शकत, मी नाजूक आहे, तर मी असं आहे, तर मी बुद्धूच आहे, तर मी नाही. त्यात अपयश म्हणजे तुम्हाला काहीतरी त्याच्यात शिकवलं गेलंय, की ही गोष्ट अशी नाही होत, अशी काहीतरी होते. तुम्हाला वेदना झाल्या म्हणजे तुम्हाला डोळ्याने बघा तुम्हाला, की काय करायला पाहिजे होतं, काय केलं तुम्ही, काय चुकलं आपलं. तर ह्या पद्धतीने आपल्याला तिथे गुरु आहेत ह्या सगळ्या. चुका, अपयश, वेदना हे सगळे आपले शिक्षक आहेत. तर स्वतःबद्दल कृतज्ञता असणं म्हणजे काय होतं, की प्रत्येक माझं रूप हे मला मान्य आहे. माझं प्रत्येक रूप म्हणजे कधी मी अपूर्ण राहील, कधी माझ्याकडनं चुका होऊ शकतात, कधी माझ्याकडनं काही गोष्टी कमतरता राहू शकतात, कधी अपयश होऊ शकते, तर कधी त्या गोष्टीचं वेदना होऊ शकतं. हे मी ह्या गोष्टीला मान्य करते किंवा स्वीकार करते. पण त्यातही म्हणजे माझ्यातलं हास्य, हसू असेल, माझे अश्रू असतील किंवा माझे प्रयत्न असतील, हे म्हणजे माझं एक वाढ आहे किंवा मी प्रयत्नशील आहे त्या गोष्टीमध्ये. कधी कधी येतं अविश्वास झाला किंवा आपण हारलो तर अश्रू येतात डोळ्यामध्ये. ओके, ठीक आहे, तर थांबू नका. अश्रू थांबवणं किंवा भावना थांबवणं म्हणजे तो एक ब्लॉकेजच असतो. कधी कधी काम नसताना, कारण नसतानाच रडू येऊन जातं. तर ठीक आहे, ओके, हरकत नाहीये. रडा, त्याच्यात रडल्याने आपण कमी नाही होत. तर ते ब्लॉकेजेस निघतात, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला प्रयत्न करण्याचं धाडस तुमच्यामध्ये तयार होतं. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की आपण प्रयत्नशील राहणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या ह्या निगेटिव्ह गोष्टीला, म्हणजे निगेटिव्ह पण नाही म्हणणार, ह्या शिक्षकच्या म्हणजे गुरु सारख्या आपल्याला शिकवणाऱ्या गोष्टीला आपल्याला थांबून नाही बसायचंय, ब्लॉकेजेस नाही द्यायचंय. जेव्हा आपण स्वतःला मान्यता देतो, म्हणजे मान्य करतो किंवा स्वतःला ओपन अप करतो किंवा आपले ब्लॉकेजेस काढतो, तेव्हा आपली ऊर्जा असते ती शांत होते आणि ती सहज विलीन होते. म्हणजे तिथलं जो चलन असतं ना, म्हणजे फिरण्याचे चलन, ऊर्जा म्हणजे कशी स्थिर नाही राहत कधी. ऊर्जा ही नेहमी चालती फिरती असते. तर आपल्यातली ऊर्जा जेव्हा बाहेर गेली तेव्हा नवीन ऊर्जा आपल्यामध्ये येते, शांत येतं. जसं आता आपण दिवाळीच्या सगळ्यांकडे साफसफाई चालू असेल, किती चांगलं वाटतं, किती गोष्ट म्हणजे. आज मला शुभीने सांगितलं, माझं याचं काम चालू आहे आपलं ऑफिसचं. तर पेंटिंगचं काम झालं सगळं आणि तिने पूर्ण साफसफाई केलं आणि पूर्ण एका रूम मध्ये म्हणजे मोठा गठ्ठा वगैरे काढून ठेवला, की हे सगळं द्यायचं आहे, विकायचं आहे किंवा टाकायचं आहे कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये. आता आमच्या ऑफिसच्या पासून थोडासा कचऱ्याचा डब्बा दूर आहे. तर तिला वाटलं, बापरे, असं दुरून तर आपण बोरी नाही काय टाकू नाही शकणार, मग आता गाडीमध्ये टाका, हे करा, सगळं झालं. आणि ती बस कशासाठी तरी खाली आली. म्हणजे सेकंड फ्लोअरवर आहे ऑफिस पण. तर दोघी बहिणी काहीतरी वेगळं, कोणाचा तरी फोन आला आणि त्या खाली आल्या. तर तेवढ्यात त्यांना रद्दीवाला दिसला, की तो रद्दी दे दो वगैरे, नाही ओरडतात ना तसे. तर ती एकदम म्हणाली की भैया, हमारे ऊपर बहुत सारी रद्दी है, आप चलो जरा ऊपर. तर तो आला. शुभी म्हणाली की भैया, इसका मेरे को 1 रुपया मत देना, ये सब आप लेके जाना, बल्कि मैं आपको पैसे देती हूँ. तर म्हणजे घरात येऊन त्याने सगळी रद्दी घेऊन गेला, पूर्ण घर साफ करून दिलं. मम्मी, देवासारखा तो आमच्यासाठी आला. म्हणजे एक साधा कचरा उचलणारा आपल्या घरामध्ये आला तरी तो आपल्याला देवासारखा वाटला. मग इथे आपण इतका सुंदर हा कोर्स करतो आहे. हा आपल्या मनातला कचरा, म्हणजे मी कचरेवाली आहे, मला द्या तुमचा कचरा, तुम्ही सोडा आणि नवीन घर आपलं पेंटिंग करा. आणि नवीन आपलं म्हणजे ऊर्जा, ती शांत ऊर्जा. आणि मग त्याच्यानंतर म्हणे आम्ही, मम्मी धूप लावला, अगरबत्ती लावलं, म्हणजे इतकं सुंदर वाटलं ऑफिस. आता आता आम्ही मस्तपैकी बसतो असा वगैरे वगैरे, म्हणजे आज आमच्या गप्पा गोष्टी झाल्या. म्हणजे सारा थकवा निघून गेला. म्हणजे बघा, ब्रह्मांड हे, तुम्हाला मी भौतिक त्या गोष्टी सांगितली, हे दिसून आलं. पण अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या दिसत नाही, पण आपल्या भावना, जे ट्रू फिलिंग्स असतील, ट्रू फिलिंग्स म्हणजे प्रज्ञा असेल आपल्यामध्ये, करुणा असेल, तर सारा ब्रह्मांड तुमची मदत करायला येतो. आणि कसं येईल, काय येईल, तुम्हालाही समजणार नाही. तर त्यामुळे आपल्याला स्वतःला मान्यता देणं खूप जरुरी आहे. स्वतःला गिल्टमध्ये टाकायचं नाहीये. आणि कोणते अपूर्ण कुठे कधी कधी काम राहून जातं, कधी कधी काही चुकतं आपल्याकडून, कधी आपल्याला नाही होत, काही जमत नाही, तर ते ठीक आहे. जे जसं आहे तसं आहे, मान्य करा.
की हो हे मला नाही जमत, मेरे बस की बात नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी कमजोर आहे, है ना? तर जसं तुम्ही स्वतःला निगेटिव्ह वर्ड दिले, मी कमजोर आहे, मी असंच नाही करू शकत, मी तसं नाही, तसं तुम्ही स्वतःसाठी कृतज्ञता नष्ट केली. म्हणजे त्या निसर्गाने तुम्हाला बनवलं आणि तुम्हाला त्याचं काहीच म्हणजे थँक्स नाहीये स्वतःसाठीच. तर बघा किती वेगळ्या डायरेक्शनने आज आपल्याला पत्ता चालला आणि आणखी डीप मध्ये पत्ता चालला. याच्यानंतर आपण स्वतःला कधीच दोष देणार नाही. झालं नाही पूर्ण, ठीक आहे, मग आता मी पूर्ण काम कसं करू शकते? माझ्याच्याने नाही जमलं तर मी आणखी कोणाची मदत घेऊ शकते, किंवा आणखी काहीतरी करू शकते, नाही तर गुगलमध्ये पाहू शकते, किंवा नाहीच जमलं तर मी सोडून देते. म्हणजे माझ्या बसची बात नाहीये बे, छोड दो, ये मला नाही जमत. जरुरी थोडी आहे सगळं काम सगळ्यांना जमलं पाहिजे, हो की नाही? असं असतं तर मग तर झालं मग तर. तर कधी कधी आपल्याला स्वतःला तो कमीपणा, म्हणजे त्याला कमीपणा आहे म्हणून नाही दाखवायचा आहे. एवढं आहे की मी कृतज्ञ आहे की मी ज्या लेव्हलला आहे भगवंताने मला तेवढं लेव्हलला बनवलेलं आहे. तर हे जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा आतली ऊर्जा बॅलन्स होते, शांत होतो आणि तुमचा स्वभाव हळूहळू शांत व्हायला लागतं. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता तेव्हा खरी उपचार शक्ती म्हणजे हिलिंग जागृत होते. जेव्हा आपण म्हणतो ना रेकी काम करत नाही, रेकी काम करत नाही, अरे तुम्ही स्वतः आतमध्ये, अरे यार माझ्यामध्ये करत, माझ्यामध्ये ती पॉवरच नाही आहे, नाही ना मॅडम तुम्ही द्या ना, तुम्ही द्या ना. हजारो वेळ हजारो स्टुडंट्सला मी समजवण्याचा प्रयत्न केलाय की तुमचे लोक आहेत, माझ्यापेक्षा जास्त पॉवरफुल तुम्ही आहात, तुम्ही जवळून बघितलेले आहात, तुम्ही शिका. फक्त म्हणून माझं लक्ष शिकवण्याकडे जास्त असतं की तुम्ही शिका, तुम्ही अजून लोकांना मदत करा, तुमच्यामध्ये ती पॉवर आहे, जागृत करा, जागृत करा. पण लोकांना थोडासा वेळ द्यावा लागतो ना, म्हणजे असं मेडिटेशन करा, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, समजून घ्यावं लागतं, वेळ द्यावा लागतो. तर त्या गोष्टीचं प्रत्येकांना नाही जमत. मग त्यांना वाटतं की कोणीतरी आयतं करून देईल तर जास्त चांगलं होईल. तर आयतं पण ठीक आहे किंवा इमर्जन्सी काही आली, तुम्ही एकदम आता दवाखान्यातच आहे, अचानक ऍक्सिडेंटच झालं, अचानक काहीतरी घटना घडली, तर अशा वेळेस ठीक आहे, चला आपण दुसऱ्यांची मदत घेतली. पण आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो त्या लेवलला येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं निसर्गाच्या अलाईन होतो आपण निसर्गाला जेव्हा आपण देण्याच्या सिच्युएशन मध्ये आलो. त्यामुळे आता ज्यांनी ज्यांनी रेकी शिकले असेल नक्की रेकी शिका. ठीक आहे. खूप सुंदर म्हणजे नेचर सोबतच अलाईन होण्याची ही गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपली हिलिंग पॉवर वाढवण्यासाठी म्हणून मी हे सगळे तुमचे जेवढे मी कोर्सेस घेतले आतापर्यंत हे सगळं माझ्या त्याच्या मागचा एकच म्हणजे होतं की तुमच्या आतमध्येच हिलिंग पॉवर आहे. तुम्हाला बाहेर शोधायची गरज नाही. ह्या सगळ्या शक्ती तुमच्या आतमध्ये आहेत. तर त्याला स्वतःला जागृत करा, स्वतःला समजून घ्या. ठीक आहे. तर आता आपल्याला भावनिक क्रिया काय करायची आहे स्वतःसाठी, तर स्वतःला पत्र लिहायचंय. हा गृहपाठ आहे तुमच्यासाठी असं समजा, आणि थोडा खास आहे, खूप सुंदर आहे. आता आज तर तुम्ही बिलकुल पेपर पेन घेऊन लिहा. ठीक आहे. वेळ नाही मिळाला बोलू नका. मी आज माझं तर अगदी 10:30 पर्यंत क्लास संपून जातो. अगदी 10 ते 15 मिनिटं असं समजा की क्लास लांबलाय आणि क्लासच चालू आहे, लगेच तुरंत लिहायला घ्या वाटल्यास, पण करा. आणि उद्या प्रत्येक जण मला वाचून दाखवेल की तुम्ही स्वतःला काय लिहिलंय. हा, कारण उद्या आपला शेवटचा दिवस राहणार आहे. त्याच्यानंतर पहा बरं मग आपलं म्हणजे तुम्हाला परत हा चान्स मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी असं छान तयारी करूनच या की मला आज बोलायचं आहे मॅडमशी, आज मला व्हिडिओ ओपन करायचा आहे. ठीक आहे. तर आज तुम्हाला गृहपाठ म्हणजे काय करायचं आहे, तर स्वतःला एक सुंदर लेटर लिहा, पत्र लिहा, की जणू म्हणजे अशा पद्धतीने लिहा की तुमचे सगळ्यात जवळचे मैत्रीण किंवा मित्र त्याला पत्र लिहिताय, म्हणजे तुम्हीच सगळ्यात जवळचे, तुम्ही तुमचे स्वतःचे मित्र किंवा मैत्रीण है ना. तर त्या पत्रात असं लिहा की म्हणजे तुम्ही तुमच्यातलं धैर्य, खरंच आज तुम्ही शेवटच्या क्लासपर्यंत धैर्याने आलेत, त्याच्यासाठी स्वतःला धन्यवाद द्या. किंवा मग तुम्ही, मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न केला, त्या दृष्टीने बघितलं आणि त्या दृष्टीने तुम्ही शेअरिंग पण केलं, बोलत होते, येत आहात. नाही तर तुम्हाला किती कामं असू शकतात, किती आज तुमची जेवणाची वेळ असेल, पोरं येत असतील, पोरं झोपायला करत असतील, सगळ्या गोष्टी असेल, नवराही बोलत असेल, काय हे रोज लावून लावून बसलेली आहे, असं आहे तसं आहे, हो ना. त्यांना काय माहिती. पण तुमचे प्रयत्न सतत राहिले, त्या प्रयत्नासाठी स्वतःला धन्यवाद द्या. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात जे काही होत आहे त्याच्यासाठी तुम्ही धन्यवाद द्या. ह्या 3 गोष्टी जरूर करा.
आणि हे जर पत्र तुम्ही स्वतःला मनापासून लिहिलं ना, मी सांगते सर्वात सुंदर असा आशीर्वाद तुमचा तुमच्या स्वतःसाठीच आहे. तुम्हाला कोणाला आशीर्वाद मागायची गरज नाही हो. ही आशीर्वाद म्हणजे काय? ही हिलिंग प्रोसिजर आहे आपल्या लाईफ मधली, आपण स्वतःसाठी. आणि याच्यासाठी मोठा आशीर्वाद काहीच नाही आहे. जेव्हा आपण स्वतःला कृतज्ञता बोलतो, देतो, स्वतःला थँक्स बोलतो, स्वतःची तारीफ करतो, अप्रिशिएट करतो, तोच स्वतःला आशीर्वाद देणं म्हणतो आपण. त्यांचा आशीर्वाद देणं म्हणजे हिलिंग करणं. आणि आपण हिलिंग करत नाही आणि असंच एक दिवस मरून जातो. आणि ती आपली एनर्जी लो एनर्जी फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे ती भटकत असते. आता आत्मा भटकत असते असं आपण म्हणतो. आत्मा भटकणं म्हणजे ती एनर्जी अशी स्प्रेड डिस्ट्रॉय होते, म्हणजे त्या एनर्जीला असा एक वे नाही मिळत की तुमचा काय उद्देश काय आहे तुमचा जगण्याचा. जसं आता मी तुमच्याशी बोलते, मला पण कामधाम आहेत, मला पण पुष्कळ काही आहेत, मी पण माझी बाजूला ठेवलेले आहे, पण मी पण तेवढंच रेग्युलर तुमच्यासोबत बोलली, तेवढाच इंटरेस्टने बोलते. तुम्ही बोला नाही बोला, तुम्ही व्हिडिओ ओपन करा नका करू, तुम्ही होमवर्क करा नाही तर नका करू, पण मी करते, मी बोलते, मला राग आला तरी मी हसून बोलते, नाही नाही जाऊ दे जाऊ दे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. है ना, मला राग याच्यासाठी येतो की अरे यार, कसे आहे लोक, इतकं नाव घेतल्यानंतर व्हिडिओ ओपन करत नाही यार. म्हणजे मला थोडस येतोच म्हणा, शेवटी माणूस आहे, ह्युमन बिंग आहे. पण मी लगेच जागृत होऊन जाते, किंवा मी त्याच्या मागचा इंटेन्शन समजते की मग तुमच्यासाठी मला तुमच्या सोबत अलाईन व्हायचं असते म्हणून, बाकी काही असं हे नाहीये. तर हाच सगळ्यात मोठा आपल्या स्वतःसाठी आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे. आणि हा आशीर्वाद म्हणजेच स्वतःला हिलिंग करण्याचं हे आहे. तर ठीक आहे, होमवर्क करणार नक्की उद्या सगळेजण, सगळेजण. एक पण मला असं नाही पाहिजे आज आता 20 म्हणजे मला धरून 20 आहे, मी पण होमवर्क करेन, मी पण माझं शेअर करेन तुमच्यासोबत. ठीक आहे. तर मी तसं तुम्हाला लिहून पाठवेलच. हे स्वतःला आपल्या आपलं धैर्य, आपलं पेशन्स किती आहे याच्यासाठी स्वतःला धन्यवाद द्यायचा आहे. स्वतःचे प्रयत्न, आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्याच्यात आपण नक्कीच प्रयत्न केले, एक स्टेप उचलली आहे. आणि प्रत्येक तुमच्या लाईफ मधल्या ज्या काही तुम्हाला असं छोट्या छोट्याशा गोष्टी असतात त्याच्यासाठी स्वतःला धन्यवाद द्या. आणि स्वतःला हिलिंग करा, आशीर्वाद द्या. ठीक आहे. आणि होमवर्क हे तर तुम्हाला आत्ता लगेचच आहे, म्हणजे हा आपला असं समजा की आपला पार्ट आहे, नाही तर मी आत्ता थांबूनही मी तुमच्याकडनं हे होमवर्क करू शकते. पण आता आपल्याला म्हटलं त्या हाच होमवर्क मी तुम्हाला मेडिटेशनच्या रूपात सांगते. पण गृहपाठ म्हणजे होमवर्क हे दुसरं आहे अजून, की रात्री झोपण्याच्या आधी आरशामध्ये बघा, स्वतःला बघा आणि स्वतःला म्हणा की मी माझ्या स्वतःवर प्रेम करते. माझ्या लाईफ मधल्या प्रत्येक अनुभवासाठी, जे काही तुमचा अनुभव असेल चांगला वाईट किंवा कधी लो कधी हाय, कधी जे काही, कधी चुकले कधी जे काही असेल ते, त्या प्रत्येक अनुभवासाठी त्या निसर्गाचं मी कृतज्ञता व्यक्त करते. कारण त्या निसर्गाने तुम्हाला ते अनुभव दिले, त्याच्या मागे काहीतरी त्याचं कारण आहे, तुम्हाला तो काहीतरी शिकवू इच्छितो. तर त्याच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि हे वाक्य तुम्ही इतक्यांदा बोला, म्हणजे दिवसभरातून जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवलं, म्हणजे जे तुमच्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मनामध्ये बसलं पाहिजे, की म्हणजे तुम्हाला ब्लेमिंग कंप्लेंटिंग घ्यायलाच नाही पाहिजे की अरे यार माझ्यासोबत हे असं का झालं, हा माझं ऐकतच नाही, हे यांनी माझ्यासोबत असं केलं ते असं, बिलकुल नाही. हा अनुभव आहे. आता जसं मी काय सांगितलं, वर्तमान क्षणामध्ये सगळ्यात बेस्ट कृतज्ञता असते. पटकन वर्तमान क्षणात आला की हा माझा अनुभव आहे, हा अनुभव मला भगवंतांनी दिला, खूप खूप धन्यवाद. है ना, असं बोलायचं. सॉरी बोलते प्रेमा. नाही ग, सॉरी बिरी ते असं काही नाही, मला माहिती आहे, मी समजते तुमचं आणि तुम्ही खरंच एवढ्या प्रयत्नाने येत आहे, मला कम्प्लिटली माहिती आहे तुमचं, मला माहिती आहे सगळं. पण तरी पण माझं काम आहे प्रोत्साहन देणं, तुमच्याकडनं करवून घेणं ऍज अ कोच, है ना. आणि तुम्ही मला कोच मानला तेच तो खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर हे जेव्हा तुम्ही आपलं वाक्य की मी माझ्यावर प्रेम करते, माझ्या प्रत्येक अनुभवासाठी मी कृतज्ञ आहे, कृतज्ञता व्यक्त करते भगवंताची, त्या निसर्गाची, तेव्हा काय होतं की तुमच्या मनामध्ये ऑटोमॅटिकली जे काही निगेटिव्ह भावना असेल, कुणाबद्दलचं राग लोभ जे काही असेल, द्वेष असेल, ते निघून जातं आणि तिथे तुमचं प्रेमाचं बीज निर्माण होतं. स्वतःबद्दल जेव्हा निर्माण झालं ना, दुसऱ्यांबद्दल आपोआपच येतं. आणि स्वतःबद्दलचं प्रेमाचं बीज बोवणं म्हणजे काय, रोवणं म्हणजे काय, तर तुमचा
आत्मविश्वास वाढणं, तुमच्या आतली शांतता वाढणं, आतून आनंद येणं. म्हणजे जरुरी नाही की बाहेर घटना झाली पाहिजे आनंदाची. तुम्हाला आतूनच काही नाही झालं तुमच्या मनाच्या, म्हणजे तुमच्या विरोधात कोणी बोललं ना, तरी तुम्हाला आनंद होईल माहितीये. आणि तुम्ही असं बघत राहाल की अरे वा, हा माझ्यासाठी बोलतोय, माझ्या विरोधात बोलतोय, मला काय म्हणजे तुम्हाला तिथे नक्कीच जाणवेल की निसर्ग माझ्यासाठी धडा करतोय हा. अच्छा, या असं म्हणजे एक वेगळी भावना तयार होऊन जाते माहितीये. तुम्ही करून बघा, जोपर्यंत तुम्ही करणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ही जागृती येणार नाही. आणि विसरल्यावर का वाटलं ना, तर तुम्हाला मी रेकॉर्डिंग देते, परत परत बघा. कारण मला माहिती आहे की आपण लगेच म्हणजे आपल्या सभोवताल सगळं तसं वातावरण नसतं ना, तर आपण विसरून जातो किंवा त्याला सोडून देतो. तर आपल्याला पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल करायचा आहे. तेव्हा हळूहळू तुमच्या फॅमिलीमध्ये बदल होईल. हळूहळू तुमच्या आजूबाजूचे लोक बदलतील आणि ते बदलतील हे आशा पण नका ठेवू. हे मी तुम्हाला सांगते, अनुभव माझा, पण मी तुम्हाला सांगते आशा पण नका ठेवू. त्यांना एक्सेप्ट करा की हे असेच आहेत. हा व्यक्ती मला असा झाला, हा मला काहीतरी शिकवू इच्छितो बस. मग तो तुमचा शत्रू असेल तरी सुद्धा, तुम्हाला आवडत नसेल ती बाजूला ठेवून द्या गोष्ट. आपल्याला कोणालाच परीक्षा आवडलेली नाही आहे, है ना. शाळेमध्ये कोणी एकतरी कोणी स्टुडंट असेल का त्याला परीक्षा आवडली, पण तरी परीक्षा द्यावंच लागतं. आणि त्या परीक्षेच्याच भरोश्यावर आपली क्वालिटी हे होते की फर्स्ट क्लास आहे की सेकंड क्लास आहे की थर्ड क्लास की नापास आहे. तर तसंच आहे आपलं जीवनाचं पण. तर हे लक्षात ठेवा की स्वतःबद्दल कृतज्ञ असणं म्हणजे आपल्या आत्म्याला, म्हणजे ती एनर्जी, वाहत्या एनर्जीला नम्रपणे स्पर्श करणं. खूप सुंदर म्हणजे भावना आहे. नम्रपणे स्पर्श करणं म्हणजे त्याला एकरूप करणं, त्याचा आदर करणं, स्वतःच्या कृतज्ञतेचं किंवा स्वतःबद्दल त्या निसर्गाशी एकरूप होणं. आणि याच्यापेक्षा मोठी गोष्ट आयुष्यात कोणतीच नाहीये, काहीच नाहीये. आणि जिथे तुम्ही त्या निसर्गाच्या कुशीत गेले ना, तर तो असा लाड करतो की मग म्हणजे, आणि सगळं काही असं सुंदर होऊन जातं. हा, एवढं नाही की एका दिवसात होईल असं नाही. थोडासा वेळ द्यावा लागेल, थोडासा प्रयत्न करत राहावं लागेल. बघा कसा बदल, कोणामध्ये बदल हो ना हो, मला आतून शांत आणि सुंदर वाटेल. तर नक्कीच सगळ्यांनी होमवर्क करा आणि आपलं जीवन नक्कीच बदलवा. ठीक आहे. तर चला आपण ध्यान करूया. मी शेअर करते तुमच्यासोबत एक म्युझिक. मला वाटते खूप सुंदर. श्वेताने खूपच सिरियसली घेतलंय. नाही, मी म्हणजे समजू शकते. आणि सगळ्यात पहिले तुम्ही आले बरं का श्वेता मॅडम, मला लक्षात असतं तुमचं. मी आपल्या भावना बिलकुल सांगते, तुमच्याशी शेअर करते. चला, आज सुंदर म्युझिक आहे. शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि सगळं ताट ठेवा. आज आपण ध्यान करणार आहे, स्वतःसाठी कृतज्ञतेचं करणार आहे. स्वतःसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहे. पूर्णपणे खोल असा श्वास घ्या. श्वास घेताना पण प्रत्येक क्षणामध्ये त्या श्वासाकडे बघा. तो तुम्हाला ऑक्सिजन देतोय आणि त्या श्वासामुळे तुम्ही जिवंत आहात. आणि श्वास सोडताना हळूवार सोडा आणि
निगेटिव्हिटी जी तुमच्या मनात असेल किंवा कार्बन डायऑक्साईड जो आपल्याला नको आहे तो स्वतःच बाहेर निघतो आहे. किती सुंदर ही अरेंजमेंट आहे निसर्गाची. परत श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. प्रत्येक श्वासाला घेताना सोडताना कृतज्ञता व्यक्त करा. अगदी शरीरावर रोमांच आल्या पाहिजेत. रोज तुम्ही श्वास घेता पण आजचा श्वास तुम्हाला काही वेगळं सांगून जातो. निसर्ग देतो काही अपेक्षा न ठेवता, आपल्याला त्याची जाणीवच नाही. आपल्या हृदयावर हात ठेवा. हृदयाचं स्पंदन फील करा. दोन्ही हात तुमचे हृदयावर ठेवा आणि हृदयाचं स्पंदन फील करा. हृदयातून त्या स्पर्शातून जाणवा स्वतःला की तुमचं हृदय अजूनही धडकत आहे. त्याचं धडधडणं. आपोआप धडकतो आहे, पंपिंग करतोय, म्हणजे तुम्हाला जगवतो आहे. प्रेम करतो आहे. व्यक्त करा त्याच्याबद्दल. शरीराकडे लक्ष द्या. आता शरीर, तुमचे हात पाय, तुमची पूर्ण बॉडी, तुमचा श्वास, तुमच्या आतली बॉडी, तुमची बाहेरची बॉडी, तुमचा एक एक केस. कोणी एक केस सोडला तरी तुम्हाला वेदना होतात. त्या वेदना तुम्हाला जाणवतात. नोटीस करा की निसर्गाने तुम्हाला किती बारकाईने सगळ्या गोष्टी दिल्या. की एका पेशीसाठी कृतज्ञता व्यक्त करा. माझ्या संपूर्ण शरीरासाठी कृतज्ञता व्यक्त करते. कृतज्ञ आहे. गोष्ट मला जीवन देत आहे. माझ्या शरीरातली एक छोटस नखातला नख म्हणा की दात, छोटासा वस्तू जे आपल्याला माहिती पण नाही आहेत, पण तरी पण तुम्हाला त्यात जीवन देतात आहे आणि कंटिन्युअसली काम करत आहे. धन्यवाद. मनापासून कृतज्ञ आहे.
आठवा तुमच्या आयुष्यातली की कधी कठीण परिस्थिती आली आणि तुम्ही प्रयत्न केला. हा प्रयत्न करणं म्हणजे तुमची शक्ती आहे ती. शक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला प्रयत्न करायला ती आली तरी पुढे. परिस्थिती कठीण त्या नेचरने दिली की तुमचा प्रयत्न तुम्हाला समजावा, तुमच्यातली शक्ती तुम्हाला समजावी. परिस्थितीबद्दल धन्यवाद करा. तुमच्या प्रयत्नाबद्दल धन्यवाद करा. कधी काही गोष्ट हारले असणार तुम्ही, नाही त्या परिस्थितीशी जिंकले, तुम्ही हारले. त्यावेळेस तुमच्या मनात तक्रारी निर्माण झाल्या असतील, अपराध भाव निर्माण झाला असेल किंवा कमीपणा निर्माण झाला असेल किंवा इतरांना दोष देण्यामध्ये वेळ गेला असेल, जे काही झालं असेल, हे आपल्या शक्तीचा प्रकार आहे. पण त्याही शक्तीचा आदर करायचा आहे आपल्याला. आणि या सगळ्या गोष्टीला ते सुंदर गोल्डन प्रकाश जो तुमच्यामध्ये आतमध्ये श्वास घेतानाच एंटर होतो, त्या प्रकाशात त्याला विलीन होताना पहा. तुमच्या मनातल्या सगळ्या तक्रारी, अपराधी भाव, कमीपणा किंवा जे काही असेल ते सारं काही तुमच्या प्रकाशामध्ये विलीन होत आहे. ज्यावेळेस जसं आपण वागलो ते पुरेशी आहे. पुरेशीसाठी मी कृतज्ञता व्यक्त करते. जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही विलीन होऊन जाता. विलीन होणं म्हणजे सोडणं, एकरूप होऊन जाणं, शून्य होणं. मी पुरेशी आहे, मी प्रेम आहे, मी कृतज्ञ आहे. काही क्षण शांततेत स्वतःला बघा आणि त्या प्रेमाच्या ऊर्जेत स्वतःला विलीन करा, बुडवून टाका किंवा एकरूप होऊन जा. स्वतःला धन्यवाद द्या, स्वतःच्या धैर्यासाठी, पेशन्स साठी, स्वतःच्या प्रयत्नांसाठी धन्यवाद द्या. जेही प्रयत्न झालेत, स्वतःच्या अपयशासाठी धन्यवाद द्या. अपयश आलं तरीही काहीतरी तो शिकून गेलेला आहे. धन्यवाद द्या. धन्यवादाच्या प्रक्रियेने तुम्ही परत स्वतःशी जोडले जात आहात. स्वतःला त्या निसर्गाशी एकरूप करता. शून्यात जाता आणि शून्यात जेव्हा जातो आपण, तेव्हाच आपण सर्व काही मिळतं आपल्याला आध्यात्मिक दृष्टीने.
पूर्णतःचा एहसास होतो तिथे. स्वतःला शांतपणे बघत राहा. फक्त कृतज्ञता, फक्त कृतज्ञता, फक्त कृतज्ञता. रोज आता वातावरणाशी अवेअर व्हा. आपल्या शरीराविषयी अवेअर व्हा. आणि हलकेच डोळे उघडा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मला तुम्ही इतका सुंदर मौका दिल्याबद्दल. थँक्यू.